नमस्कार मित्रांनो, आपण 2024मध्ये ई पीक पाहणी केलेली असेल, परंतु ती ई पीक पाहणी झालेली आहे किंवा नाही, तर ते कसं चेक करावं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला ई पीक पाहणीचे ॲप आहे तो ओपन करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर महसूल विभाग याच्यामध्ये आपल्याला जो पण आपला महसूल विभाग असेल तो तुम्ही इथं निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लॉगिन पद्धत निवडा. याच्यामध्ये आपल्याला शेतकरी म्हणून लॉगिन करा, याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथं आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे जा, याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ओपन झालेलं दिसेल. तुम्ही याच्या अगोदर ई पीक पाहणी केलेली असेल तर तुम्हाला ते खातेदाराचे इथं नाव दिसून येईल. त्याच्यानंतर 4 अंकी डिजिट कोड विचारलेला आहे. तुम्हाला माहिती नसेल तर इथं क्लिक करून तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ओपन झालेलं दिसेल. याच्यामध्ये गावाचे पीक पाहणे याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल. ज्यांचे पण कोणाचे ई पीक पाहणी झालेले आहे त्यांची ग्रीन पट्टीमध्ये तुम्हाला दिसून येईल आणि व्हाईटमध्ये आहे त्यांची अजूनपर्यंत झालेले नाही. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमची ई पीक पाहणी झालेली आहे किंवा नाही. ज्यांचे कोणाचे झाले असेल ते ग्रीन पट्टीमध्ये तुम्हाला दिसून येईल.